जय सियाराम. आज सकाळ सकाळ खूप सारं आभाळ आलेलं होतं बघा. धारा काढून ती वर आले आणि बघते तर आभाळ किती. आणि मोबाईलमध्ये हवामानाचा अंदाज पण दाखवत होतं 75% पाऊस असं दाखवत होतं. आणि थोड्या वेळ असं झालं कीच पाऊस चालू झालेला आहे बघा. आता म्हटलं पिऊला शाळेत जाऊ देतो का नाही काय माहिती, परंतु पिऊ शाळेत जायच्या टायमाला उघडला होता आणि तोपर्यंत 8ला तर लाईट आलेली होती. रानातला 8चा टाईम आहे बघा लाईटीचा. रात्री म्हणजे आज सकाळच्या 8ला येते आणि परत 3ला जाते आणि परत आणखी पाऊस चालू झाला. पिऊ शाळेत अशी गेली की पाऊस आणखी चालू झाला. म्हटलं चला आता गोट्यावरचं काम थोडं थांबणारच आहे, पावसामुळे काय बाहेर जाता येणार नाही. म्हटलं तोपर्यंत देवपूजा ती करून घ्यावी. आणि आणखी पण काय पाऊस थांबलेला नव्हता, तोपर्यंत म्हटलं चला श्रीलामृताचं पारायण पण करून घ्यावं. आणि पाऊस थांबला आणि ही बघा धुकं किती पडलंय सगळ्या डोंगरावर. एकदम घरापाशी धुकं आलंय बघा. पूर्ण डोंगर दिसाना गेला होता. आणि इकडं मग चला म्हटलं आपण जाऊन गोट्यावरती जावं. पाऊस उघडलेला होता, थांबलेला होता. आणि आमचं हे छोटंसं कारवड बघा किती क्यूट दिसतंय. आणि कसं करते मोबाईल जवळ नेला की नाकानं फुसफुस केल्यासारखं करते बघा. आणि खूप हसायला आलं त्याला बघून. आणि इकडं म्हटलं चला आता वासरांचं ते झालेलं होतं, पाणी वैरण झाडून स्वच्छ सगळं, तोपर्यंत दळण करून घ्यावं म्हटलं. गव्हाच्या दळणात खूप सारा धोत्रा निघायला लागलाय बघा. आम्ही आता ह्या वर्षीनं गहू हार्वेस्टरनं केले होते, त्याच्यामुळं का ती हार्वेस्टरमध्ये सगळं गवत आलं, कांगऱ्याचं पण सगळं ती बारके बारके बोंड यायला लागले. आणि परत ती धोत्र्याचं पण बी सगळ्या गव्हात आहे बघा. दळण करायला कंप्लीट एक पायलीभर दळण करायचं म्हणलं तर तास, दीड तास, 2 तास टाईम लागतो. आणि परत दळण करून ते झालं 3:30-4 वाजलेले होते. म्हटलं चला आता गोठ्यावर जाऊन शेण ती वडून घ्यावं. शेण ही वडायचं काम चाललंय बघा. परत धाराही काढायच्या असतात. आणि तोपर्यंत आलेत बघा आहोनी काय आणलं होतं तर ग्राइंडर आणलं होतं बघा. आता हे ग्राइंडरनं ब्लेडा लावण्यासाठी कुटीच्या ब्लेडा लावावं लागतात. बाकी घास तोडताना हात ते पण सारखं मुंडते दगडावर आपटल्यामुळं. आणि ते त्यांचं चाललेलं होतं बघा. आणि संध्याकाळी लाईट आल्यावर ते लावून घेतलं बघा. नाहीतर काय होत होतं, दुसरं काय नव्हतं, जी की कानस होती त्या कानशीनं काय एवढं लागत नव्हतं. कानशीचा काय एवढा त्याच्यावर प्रभाव पडतच नव्हता. म्हणून हे असं ग्राइंडर आणले बघा. आणि ही खूप छान प्रकारे आपलं घरच्या घरी कवा पण घेता येतं आणि लावता येतं. कुठलंही सामान गंज म्हणजे की मुंडलेलं असलं ते कुऱ्हाडीला, ते सगळ्या लोखंडी पोलादी वस्तूला ती चालते बघा. आणि संध्याकाळी 7ची सिंगल फेस आली आणि ग्राइंडर लावायचं काम चालू आहे बघा इकडं. आता मी गेले होते फोकस धरण्यासाठी. उजेड होता पण एवढा काय त्याच्यावर नेम नव्हता बल्बाचा, त्याच्यामुळे फोकस धरलाय बघा. इकडं मला भीती वाटत होती माझ्या डोळ्यात उडून येऊनी म्हणून मी असं डोळ्याला धरून. जय सियाराम.